2 महिने 3,000 रुपये, 3 महिने 4,500 रुपये, हे काय आहे? तर हे आहे लाडकी बहीण योजनेचे थकलेले हप्ते, जे सरकारकडे राज्यातील लाखो महिलांचे अथवा करोडो महिलांचे अडकले आहेत. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर 2,63,00,000च्या आसपास गेलेला आकडा लाडकी बहीण योजनेच्या केवायसी नंतर आता 1,80,80,00,000 आणि त्याच्या आसपास लाडक्या बहिणी आहेत की ज्या आता यापुढे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. आता सर्वात आधी योजनेतील महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देतो की लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का? तर लाडकी बहीण योजना अजिबात बंद झालेली नाही, योजना सुरू आहे. आता योजनेच्या हप्ता वितरणासाठीचा विलंब का होत आहे, लाडक्या बहिणींचे वितरण का लांबले, याबाबत देखील माहिती आम्ही तुम्हाला सविस्तर आज जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व प्रश्न आज संभ्रम सर्व दूर होणार आहेत. कारण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी नवीन लेखा शीर्षखाली चालणार आहे. तुम्ही म्हणाल लेखा शीर्ष म्हणजे काय? तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर 5-6 हप्त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने वितरण करताना जो निधी कमी पडायचा तो निधी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने किंवा समाज कल्याण विभागाच्या वतीने मागवला जायचा आणि तो समाज कल्याण अथवा सामाजिक न्याय विभागाकडून त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला मिळायचा. आता यापुढे अशी प्रक्रिया होणार नाही, तर विविध विभाग, मग जनरल विभाग असेल, आदिवासी विकास विभाग असेल, ओबीसी विभाग असेल, अशा विविध विभागातून त्या विभागातील किंवा त्या प्रभागातील ज्या काही महिला आहेत, म्हणजेच की ओपन मधल्या महिला असतील किंवा आदिवासी महिला असतील, एससी एसटी असतील, ओबीसी असतील, अशा सर्व जे प्रभाग आहेत किंवा सर्व जे विभाग आहेत त्या विभागाच्या वतीने लाडकी बहीण योजनेमध्ये हप्त्याचे वितरण होईल, जेणेकरून महिलांना वेळेवर हप्त्याचे वितरण करण्यासाठीचा सरकारचा हा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नासाठी किंवा ही अंमलबजावणी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये हप्त्याचे वितरणास विलंब होत आहे. परंतु लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो, पैसे कुठेही बंद झाले नाहीत, पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. 3,000 रुपये आता येणारा हप्ता जो असेल तो लाडक्या बहिणींना मिळेल असे देखील सांगितले जात आहे. आता यातील जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे जाणून घेऊया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो. तर यातील पहिला मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेची आता फायनल यादी तयार झाली आहे. फायनल यादी म्हणजे काय? की लाडकी बहीण योजनेच्या केवायसीचा विषय आता संपला आहे. यापुढे नवीन केवायसी साठी देखील संधी नाही आणि केवायसी एडिट अथवा दुरुस्त करण्यासाठी देखील संधी नाही. म्हणजे लाडकी बहीण योजना एक यादी फायनल, याच महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे द्यायचे सरकारच्या वतीने क्लिअर केलं गेलं आहे. कारण 30 एप्रिल रोजी लाडकी बहीण योजनेची केवायसी एडिट करण्याची मुदत संपली आणि नवीन केवायसी तर आपल्याला माहिती आहे की 31 डिसेंबर नंतर नवीन केवायसी करण्याकरिता मुदत दिलीच नाही, ज्यामध्ये देखील लाखो महिला अशा आहेत की ज्यांची केवायसी करायची राहून गेली, म्हणून त्यांना योजनेतून अपात्र केले. सुरुवातीला सांगितलं 2,63,00,000च्या आसपास गेलेला आकडा 1,80,00,000च्या आसपास आलेला आहे. म्हणजे जवळपास 80 ते 75 लाख महिला अशा असतील की ज्या लाडकी बहीण योजनेमधून आता यापुढे त्यांना लाभ मिळणार नाही, ज्यामध्ये विविध कारणे आहेत. एक तर अपात्रता आहे, लाडकी बहीण योजनेचे जे काही अटी अथवा निकष दिले होते त्यामध्ये पात्र बसत नाहीत अशा महिला आहेत, केवायसी करायची राहून गेली म्हणून अपात्र झालेल्या महिला आहेत. अशा विविध प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून महिलांना त्या ठिकाणी आता वंचित ठेवलं जात आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता 2026-27 या वर्षामध्ये नवीन लेखा शीर्षखाली लाडकी बहीण योजना चालणार. लक्षात घ्या, कोणतीही योजना असेल तर त्या योजनेसाठी मार्च ते मार्च, म्हणजेच की मार्च 2026 ते मार्च 2027 हे एक आर्थिक वर्ष असतं. त्या आर्थिक वर्षासाठी योजना कशा पद्धतीने चालवायची याचे नियोजन केले जाते आणि या नियोजनालाच लेखाशीर्ष असे बोलतात. या लेखाशीर्षमध्ये 2026-27 या वर्षासाठी वेगळ्या पद्धतीने लाडकी बहीण योजना चालणार आहे, जेणेकरून सरकारचं यामध्ये एक महत्वाचं धोरण आहे की 1 ते 10 तारखेच्या आधी संबंधित विभागाने सर्वांनी महिला व बालविकास विभागाला पैसे द्यायचे आणि त्यानंतर महिला व बालविकास विभागाने डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहीण योजनेमधील ज्या महिला पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती वितरण करायचे, जेणेकरून 15 तारखेच्या आधी सर्व महिलांना पैसे मिळावेत, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. लाडकी बहीण योजनेचा त्यामुळेच आता जे हप्ता आहे ते हप्ता लांबत आहे, परंतु हप्ता लांबला तरी वितरण नक्कीच होणार आहे. वितरण असे योजना बंद झाली वगैरे जे काही बोलताय ते योजना बंद वगैरे नसते. लक्षात घ्या, 26,500 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये देण्यात आली आहे पुढील वर्षभरासाठी. आता तुम्ही म्हणाल 26,500 कोटी म्हणजे मागील वर्षी अजितदादांनी जेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की 42-43 हजार कोटींचा निधी लागतो. मग तेच 2,63,00,000 महिला होत्या, त्यामुळे तेव्हा निधी जास्त लागायचा. आता महिलांची संख्या घटल्यामुळे हा निधी 26,500 कोटींवर आलेला आहे आणि हा 26,500 कोटीच्या निधीची तरतूद केल्यामुळे पुढील वर्षभरासाठी लाडकी बहीण योजना चालण्यामध्ये अडचण येणार नाही.
लाडकी बहीण योजना नक्कीच चालेल. फक्त आता ही नवीन लेखा शीर्षाची अंमलबजावणी होण्याकरिता काही वेळ जात आहे. जर हे योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली तर लाडक्या बहिणींना नियमितपणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता 15 तारखेच्या आधी मिळेल, जेणेकरून निराधार योजना असेल किंवा इतर ज्या योजना आहेत त्या पद्धतीने लाडकी बहीण योजना देखील राज्यामध्ये चालेल, जे एक चांगलं असणार आहे. आणि त्याच कारणामुळे सध्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण लांबत आहे. परंतु आनंदाची आणि दिलासादायक बातमी देखील असणार आहे, कारण या आठवड्यामध्ये नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. आणि लाडक्या बहिणींना आता येणारा हप्ता 3,000 रुपये देखील दिला जाईल, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणी किंवा ज्या महिला नाराज आहेत त्यांची नाराजी काही प्रमाणामध्ये दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. म्हणूनच जर तुम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र असाल आणि तुम्ही ई केवायसी केली असेल तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो घाबरून जाऊ नका. येत्या दिवसांमध्ये आणि येत्या काही दिवसांमध्ये GR देखील येईल, पैसे देखील तुमच्या खात्यावरती जमा होतील. या संदर्भातील अपडेट आल्यानंतर, GR आल्यानंतर वितरणाबाबतची माहिती मी तुमच्या मेसेजमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट पाठवणार आहे. फक्त काय करा की तुम्ही आपल्या पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजना संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने आणि सर्वात आधी मिळणार आहे. आता ही अधिकची माहिती जास्तीत जास्त शेअर करून तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.